तर आता शिवतीर्थच्या बाहेरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। शर्मिला ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मनसैनिक हे आता शिवतीर्थवर आलेले आहेत। राज ठाकरे यांची एक झलक पाहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संपूर्ण कुटुंबाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि शर्मिला ठाकरे या सुद्धा इथे निवासस्थानाच्या बाहेर येत सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारतायत, सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत। काही वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळेला या गुढीचं पूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आणि त्यानंतर आता शर्मिला ठाकरे स्वतः खाली निवासस्थानाच्या आलेल्या आहेत आणि मनसैनिकांना त्यांच्याकडून सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत। राज ठाकरे यांच्या कन्या देखील आज संध्याकाळी मनसेचा जो पाडवा मेळावा होणार आहे त्या पाडव्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलतात याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे। मात्र त्यासोबतच जर आता आपण पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी, आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मनसैनिक हळूहळू दादर या भागामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मनसैनिकांची गर्दी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी काही मनसैनिकांची भेट सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। ही थेट दृश्य आपण पाहता, ही काही वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळेला राज ठाकरे यांच्याकडून गुढीचं पूजन करण्यात आलं त्यावेळची दृश्य आणि आता शर्मिला ठाकरे यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केला जातोय आणि मनसैनिकांना सुद्धा त्यांच्याकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। गुढीपाडवा म्हणजे नववर्ष, एक नवा संकल्प जो आहे तो केला जातो। हा संकल्प करत असताना आज राज ठाकरे मनसैनिकांना काय संबोधित करणार, काय संदेश देणार, काय मार्गदर्शन करणार, कोणत्या गोष्टींवर बोट ठेवणार, कुणावर टीका करणार, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष लागलेलं आहे। मनसैनिकांची खूप गर्दी आहे। राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी शर्मिला ठाकरेंकडून मनसैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला जातोय आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जात आहेत। शिवतीर्थवर ज्या ज्या वेळेला मनसैनिक येत असतात त्या त्या वेळेला शर्मिला ठाकरे यांची देखील ते आवर्जून भेट घेतात। शर्मिला ठाकरे सुद्धा तितक्याच आपुलकीनं त्यांची विचारपूस करतात, त्यांच्याशी संवाद साधतात आणि आता सुद्धा जर आपण पाहिलं तर शिवतीर्थच्या गेटकडे शर्मिला ठाकरे आणि त्यांच्या कन्या या आलेल्या होत्या त्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी। आज संपूर्ण शिवतीर्थला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। मराठी नववर्षाचा आजचा दिवस गुढीपाडवा जो राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी उत्साहात, आनंदात साजरा केला जातोय। उंचच उंच गुढी उभारत एक नवा संकल्प जो आहे तो केला जातो। ठिकठिकाणी शोभायात्रांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे।